जेने राहे चित्त समाधान, बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितचे झाले होता बरी. पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी, भाव विश्वंभरी समर्पावा. बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितचे झाले होता बरी. तुका म्हणे गेला फिटोनिया भेद, तुका म्हणे गेला फिटोनिया भेद, किंवा तुका म्हणे गेला फिटोनिया भेव, मग होतो देव मनाचाची. बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम, दीनेष्टपोषमग संहती सिंधुशोषम. श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम, वंदे दुरंत चरितम हृदि संचरंतम. विठ्ठल विठ्ठल आपुले आपण जाणावे सोहित, जेने राहे चित्त समाधान. बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा गोड असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनातील सोहिताची व्याख्या प्रतिपादित करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. कैलासवासी गंगा भागीरथी बाबाबाई मारुती पवार यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित आहोत. खरं तर त्यांच्या पाठीमागे सुंदर असा परिवार आहे. ज्यांनी मला या सेवेचं आमंत्रण दिलं, आमचे रवी महाराजांनी, जवळजवळ त्याला 8-9 महिने झाले असतील. आणि आमंत्रण दिल्यानंतर माझ्या लक्षात नव्हतं राहिलं, तरी 2-3 दिवसापूर्वी त्यांना मी फोन केला. म्हणलं पावसाचं वातावरण असं कसं काय? ते म्हणले नाही, कसं जरी वातावरण असलं तरी कीर्तन होणार. कारण ज्यांच्या घरच्या श्रद्धा आहे तेच अत्यंत परमार्थात उत्तम असं काम करतायत म्हणे. त्यांचे सगळ्या या ठिकाणी जे गुणीजन मंडळी आहे, खरं तर या गुणीजनावरून आपल्या लक्षात येत आहे की या ठिकाणी किती चांगली चांगली माणसं या ठिकाणी हजर आहेत. विठ्ठल विठ्ठल या कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित महाराज मंडळी, ज्यांनी आता गोड अशी चाल गायली, ते आमचे दत्ता महाराज. मागाशीच मला गाडीत त्यांची आठवण झाली होती. दत्ता महाराज खिरडीकर, त्यांना मी फोन केला, मग त्यांच्या खाली दत्ता महाराजांचंच नाव होतं. त्याचबरोबर सुरुवात ज्यांनी केली ते आमचे माऊली महाराज. हो, सुंदर अशी गोड चाल महाराजांनी गायली. त्याचबरोबर ज्यांनी मला वेळोवेळी येण्याकरता पुन्हा संपर्क केला रात्रीपासून, ते आमचे जुने मित्र आहेत आणि कीर्तन ऐकण्याची त्यांना एक चांगली सवय आहे, आमचे महेश महाराज विधाते. त्याचबरोबर आता ज्यांचं आगमन झालं, साहिल महाराज तिकडे होते ना, आमचे साहिल महाराज. सुंदर गोड त्यांचा सुंदर आवाज आहे. त्याचबरोबर आमचे लहू महाराज, त्याचबरोबर रिंकेश महाराज. वा वा, संप्रदाय अपडेट होतोय आता. रिंकेश महाराज, त्याचबरोबर पाठीमागे गणेश महाराज, चैतन्य महाराज आणि वसंत महाराज, सागर महाराज, लालू महाराज. बरोबर. त्याचबरोबर आता गावातील ही सर्व भजनी मंडळी आहेत. या साईडला जे आमचे टाळ घेऊन उभे आहेत ते आमचे एक भजनातील चांगले आमचे जोंधळवाडीचे. त्याचबरोबर आमचे डॉक्टर साहेब आलेत आणि विशेष करून माझ्या आवडीचे जे काही श्रोते आहेत ना, ते बाणगावचे ते समोर येऊन बसले. कारण आळंदी क्षेत्रापासून या श्रोत्यांचा नामचा परिचय आहे. बाणगावालाही एक कार्यक्रम झालेला आहे. खूप चांगली माणसं या ठिकाणी हजर आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. त्यांनी गोड मृदंग वाजवला, म्हणजे त्यांनी कोणते चक्रधार वाजवले ना, ते मला असं वाटते, मला काही लोकांना कळले असले तरी कळले असतील. हो, मला कळाले. कोणाला कळाले का कोणता चक्रधार वाजवला? म्हणजे 1 10 2 10 3 10 4 10 आणि 5 10 त्याची ती आहे केली. म्हणजे इतकं अवघड गणित आहे, परंतु महाराजांनी खरंच चांगलं वाजवलं. त्याच्यासाठी खरंच कळलं. कारण आमचे एक महाराज म्हणत असतात, आजकाल लोक मृदंग वाजवत नाहीत, बडवतात.
कोण म्हणते म्हणे एका गावात मृदंगाच्या वेळेस चांगला गेला, लोक म्हणले काय पकवाजा आणला, म्हणले कस काय, त्याने म्हणे पहिल्या दिवशी 6 पकवाजो फोडे. खर तर गोड वाजवलं, आणि असं गणिती वाजवलं तर मला समाधान वाटतं, कारण शास्त्रीय संगीत मी नेहमी ऐकणारा माणूस आहे. गोड वाजवलं, नवीन चक्रधार एक ऐकायला भेटलं. चला 11 वाजलेले आहेत, थोड्या वेळ आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचंय. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनातील काय करतात, सुहिताची व्याख्या प्रतिपादित करतात. मानवी जन्माला आपण आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत. काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत? पहिलं म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर आपण सर्वांनी राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे. दुसरा विचार केला पाहिजे तो म्हणजे, काय प्रॉब्लेम आहे का? पाठीमागे बोलू नका महिला मंडळी. विठ्ठल विठ्ठल पहिला आहे राष्ट्रहित, दुसरा आहे सामाजिक हित, तिसरा आहे पर्यावरण हित, चौथा आहे कौटुंबिक हित, आणि 5वा आहे सोहित. या थोड्या छोट्या छोट्या मुद्द्याचा आपला विचार करायचा आणि अभंगात प्रवेश करायचा आहे. खरं तर प्रत्येकाने आपण जन्माला आल्यानंतर कायम आपण राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे. तो एक सुविचार आहे, छान सुविचार आहे. त्यांनी असं म्हटलंय, पाणी ना हो तो नदिया किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की. कायम सर्वांनी आपण राष्ट्रहिताचा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. असं आहे बुवा, कारण आपण जर चुकीचे वागलो तर परिणाम आपल्या राष्ट्रावरती झाला म्हणायचं. आपण जर व्यवस्थित वागलो तरच राष्ट्र ठीक राहणार आहे. एक नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणाले, जर शिष्य चुकीचा वागला तर परिणाम गुरुवरती होतो, जर पत्नी चुकीचं वागली तर परिणाम पतीवरती होतो, आणि जर प्रजा चुकीचं वागली तर परिणाम राजावरती होतो. विठ्ठल विठ्ठल महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे ना, इथं बोर्डावर वाचलं मागाशी. काल्याचं कीर्तन आहे तरी सुद्धा अगोदर येऊन शक्यतो आजकाल कोणी कोणाच्या कीर्तनाला जात नाही, आणि तशी परिस्थिती राहिली नाही. चला, महाराज या ठिकाणी हजर आहेत. नामदेव महाराजांचा एक गोड अभंग सांगतो. पत्नी चुकीचं वागली तर परिणाम पतीवरती. नामदेव महाराजांचा अभंग किती गोड आहे पहा. नामदेव महाराज म्हणतात, राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजे याचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, आणि स्त्रीने केले घेणे पुरुषांशी. म्हणून जुन्या काळात जास्त लोक शिष्य करत नव्हते. आला की टाकली माळ, आला की टाकली माळ असं नाही, कारण तपासून घ्यायचे. तर शिष्य चुकीचा वागला तर परिणाम गुरुवरती होतो. म्हणून विठ्ठल कायम आपण राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे, आणि त्यातले त्यात ही भारत माता इतकी चांगली आहे. मागाशी एक गाडीत बसल्यानंतर एक कविता माझ्या समोर आली. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यावेळेस येडनच्या समुद्रावरती फिरत होते ना, त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली होती, आणि त्या येडनच्या समुद्रावरती ते फिरत होते, आणि फिरत असताना तो समुद्र पाहिला. काही काही ठिकाणी समुद्राचा लय भयानक रूप आहे, काही काही ठिकाणी सौम्य आहे. तुम्ही जर द्वारकेला गेले तर समुद्र कसा आहे, सौम्य आहे, सौम्य आहे. आपण नावेत बसून प्रवास करतो, परंतु तुम्ही ज्या ठिकाणी धनुष्यकोडीला जरी गेले तर तिथं सुद्धा थोडं कसं आहे, उग्र आहे. कन्याकुमारीला गेले तर तिथं पण कसं आहे, उग्र आहे. कारण कन्याकुमारीला सूर्य उगवतानाही दिसतो आणि मावळतानाही दिसतो, इतका मोठा आहे. तुम्ही जर तिथे आत जाताना प्रवेश करायचा जर ठरलं तर सरकार आपल्याला काय करतं, ते संरक्षण देतं. विनाकारण कोणालाही प्रवेश तिथं नाही, कारण ते लाटा आहेत. ज्या ठिकाणी बहुतेक द्वारकेला जाताना
श्रीकृष्ण परमात्म्याचं लग्न लागलेलं एक ठिकाण आहे, द्वारकेच्या अलीकडे थोडस रोडच्या डाव्या हाताला आहे. तिथे जर आपण गेलो आणि समुद्र पाहिला ना, तर आपली हिंमतच होत नाही समुद्राकडे पाण्याची. त्या लाटा असा तो धीरगंभीर येतात ना, त्या लाटा आपला पायची ताकद होत नाही. आम्ही तिथे गेल्यानंतर आमच्या सोबतची काही माणसं अशी पळायला लागली, त्यांना वाटलं आपल्याकडे लाटा येतात का काय, म्हणजे इतका गंभीर समुद्र आहे. तसं मला असं वाटतंय स्वातंत्र्यवीर सावरकर त्या येडनला फिरत असताना समुद्राकडे त्यांनी ज्यावेळेस पाहिलं आणि तो समुद्र पाहिल्यानंतर या भारत मातेची त्यांना आठवण झाली. आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते वाक्य आहेत, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. म्हणजे ही आपली जी भूमी आहे ना, तुम्ही जगात कुठेही फिरा, भारतासारखी भूमी नाही. विठ्ठल अटल बिहारी वाजपेयी यांचे वाक्य कायम असायचे, कोणते? यह वंदन की भूमी है, अभिनंदन की भूमी है, यह तर्पण की भूमी है, यह अर्पण की भूमी है, इसका बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है, हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भी भारत के लिए. पुढे ऐका किती गोड आहे, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को यदि कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, भारत माता की जय. कुणाचे वाक्य? अटल बिहारी वाजपेयी. विठ्ठल भारताचं आणखीन वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. जगज्जेता राजा होऊन गेला पूर्वी. कोण? जगज्जेता राजा कोण होऊन गेला? सिकंदर. सिकंदराचे काही शिष्य आहेत, प्लेटो, अरस्तू आणि सिकंदराचे गुरु कोण? सिकंदराचे गुरु आहेत सॉक्रेटिस, आणि सॉक्रेटिसांचे 3 शिष्य आहेत. कोणते? प्लेटो, अरस्तू आणि सिकंदर. 2 बुद्धिवान आणि 1 जगज्जेता. सॉक्रेटिस एवढा बुद्धिवान माणूस होता, त्याचे एक सुविचार जर आपण ऐकले ना तर आपलं डोकं काम करणार नाही. त्याचा एक सुविचार सांगतो. सॉक्रेटिस नेहमी असं म्हणायचे, काय? मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं, मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं, क्योंकि मुझे ये पता है मुझे कुछ नहीं पता. ज्यांना आता कळायचं त्यांना आता कळेल, बाकीच्याला सकाळी कळेल. म्हणजे इतका बुद्धिवान माणूस आहे, तरी सुद्धा भारताबद्दल त्याचे काही मत आहेत. त्या सिकंदराने जग जिंकलं, आणि जग जिंकल्यानंतर तो भारत जिंकण्याकरता ज्यावेळेस निघाला ना, त्यावेळेस गुरुदेवाला विचारलं सॉक्रेटिसांना, गुरुदेव भारत जिंकण्याकरता चाललोय, तुमच्याकरता भारतातून काय आणू? तर काही गोष्टी किती छान सांगितल्यात पहा. त्यांनी असं म्हटलंय, कहा सुकरात ने राजन विजय जब हिंद पर पाना, कहा सुकरात ने राजन विजय जब हिंद पर पाना, हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु लाना. काय विशेष आहे? हमारे वास्ते लाना प्रभु भारत से एक गीता, नृपति तुम भूल मत जाना, कहानी राम और सीता. हमारे वास्ते तुम राजन गंगा जल भी ले आना, जिसे पी पी कर ऋषियों ने गहरे तत्वों को छाना. हमारे वास्ते तुम राजन कमल बंशी भी ले आना, बजाकर हम भी देखेंगे कैसा सूर है मस्ताना. 6 गोष्टी सांगितल्या. म्हणून इतका भारत काय आहे? श्रेष्ठ आहे. विठ्ठल सामत राष्ट्रहित. दुसरा आहे सामाजिक हित. आपण सामाजिक हित काय केलं पाहिजे? जोपासलं पाहिजे. कारण या जगात सगळ्यात मोठं समाजाकरता योगदान जर कुणाचं असेल, एका राजाने परिषद भरवली होती. मोठी मोठी लोक आली, काही धनिक श्रीमंत आली, राजाला सांगितलं आमचं योगदान आहे, राजावर परिणाम झाला नाही. त्याच्यानंतर काही डॉक्टर लोक आली, ते म्हणले आमचं आहे, राजावर तितकासा परिणाम झाला नाही. शेवटी एक वयोवृद्ध शिक्षक आले आणि त्यांनी सांगितलं, राजाजी या समाजाकरता विठ्ठल विठ्ठल. राजाला विनंती केली. राजाने विचारलं तुम्ही काय करता? म्हटले काय नाही, मी शिकवतोय. शिकवणं ही फार मोठी सेवा आहे बरं का. इथं कोणी जर शिक्षक असतील ना तर त्यांना अनुभव येईल.
कारण बाकीच्या गोष्टी आहेत ना त्यांना काही मर्यादा आहे, परंतु हे ज्ञानदान असं म्हटले जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञानदान आहे. विठ्ठल मला 5वीला एक सर आले होते, एक पवार सर म्हणून, म्हणजे त्याच नेमकी इंग्लिश आलेली होती त्यावेळेस. 4थीला इंग्लिश नव्हती त्यावेळेस, 5वीला इंग्लिश आलेली होती. तर आता प्रवास करत असताना पाचोड एक गाव आहे त्या सोलापूर रोडवरती, तर ते शिक्षक त्यांच्या चेहऱ्यात बदल झाला. म्हणजे मला शिकवायला होते ते आणि ते पाचोडला उभे होते असे. मी पाहिलं, म्हणलं पवार सर आहेत गडे. पवारला म्हणलं गाडी उभा कर बरं. गाडी उभी केली, ह्या ड्रेसवरती मी गेलो आणि ते झाडाखाली असे उभे होते. मी गेलो आणि बुटा सगट त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मला उचलून कवटाळ म्हणले, अरे तुम्ही महाराज हे काय करताय तुम्ही कोण काय, मी ओळखलं नाही काय नाही आणि तुम्ही डायरेक्ट दर्शन घेताय. विठ्ठल विठ्ठल म्हणलं सर तुम्ही आम्हाला शिकवायला होते. मग त्यांच्या ती घटना लक्षात आली आणि लक्षात आल्यानंतर मी त्यांना गेवरायला ते राहत असायचे, आता पण गेवरायलाच आहेत बहुतेक. तिथे गेल्यानंतर त्यांना मी नेऊन सोडलं. त्यांच्या घरात जास्त काही मटेरियल नाही, त्यांच्याकडे जास्त काही भौतिक समृद्धता नाही, परंतु चेहऱ्यावरती तेज इतकं आहे ना. तुम्ही जास्त कुटाने करत राहता, हे प्रापंचिक भौतिक जास्त कुटाने माणसाने केले की त्याचं चेहऱ्यावरती लोड येऊन चेहरा काय होतो. आता आमच्या गुरुवारी मारुती बाबांचा चेहरा आणखीन पाहना कसा तेजपुंज आहे. आता जरी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, पाठीमागे आमच्या काही मित्रांनी सोपान काका झाडे म्हणून आहेत दुकानदार, त्यांनी मला सांगितलं म्हणे गुरुवारी मारुती बाबांच्या काही मेंदूची टेस्ट असते, ती टेस्ट केली तर डॉक्टरांनी सांगितलं म्हणलं या महात्म्याचा चेहरा आहे ना एक 5-10 वर्षाच्या मुलासारखा फ्रेश मेंदू आहे म्हणे. आणि आपले मेंदू कसे झाले, आपण जास्त काम करतो त्याच्यामुळे मेंदू आपले बरबटले. म्हणजे देवाने एक गोष्ट चांगली केली, कोणती, इथं तुम्ही जेवढे माणसं बसलेले आहेत ना तुमच्या मनात नेमकं काय चाललंय मला कळत नाही. एवढं चांगलं केलं. जर का मला कळत असतं, माझ्या मनातलं तुम्हाला कळत असतं ना तर इथं तुंबळ हाणामारी झाली असते. मी का बोलतोय सर्व, म्हणजे शिक्षक मंडळी जे पोचलेले असतात ते मस्त राहतात. हो, आणि सामाजिक हित खरं जर होत असतं तर समाजाला शिकवणं. आणि संत मोठे शिक्षक आहेत, कारण करुणी सायास शिकविती. विठ्ठल माझ्याकडे मुलं आता आळंदी क्षेत्रात जवळजवळ 400-500 असे पोरं आहेत, तर त्याच्यात काही केले बारीक बारीक आहे, मग त्यांना खूप वेळ द्यावा लागतो. मग आमचा एक विद्यार्थी आला, तो म्हणला काका हे बारकाले पोरं तुम्ही कट करून टाका, जे चांगले चांगले पोरं आहेत ना त्यांना शिकवा ना तुम्ही. ते वैताग येतो म्हणले त्याचा लय. त्यांनी मला एक विनोद सांगितलं, म्हणजे एका शिक्षकाकडे आळंदीला एक पालक आले. पालक आल्याबरोबर त्यांनी पाहिल्याबरोबर शिक्षक त्या महाराजांचं डोकं हल्लं, आत्ताच्या आत्ता तुमच्या पोराला उचला म्हणले. त्याने विचारलं आता मी बसतोय फ्रेश होतोय काय कारण काय, त्याला पहिलं घेऊन जा म्हणले घरी. आपण कारण काय, त्याने सांगितलं 1 वर्ष झालं तुमचं पोरग इथं राहतंय. म्हटले मग ते आल्यापासून त्याला तर काही आहे ना, पण ते आल्यापासून माझं विसरलं म्हणले. आता विनोदाच्या ठिकाणी ठेवा, परंतु खरंच आहे रे, छोट्या छोट्या मुलांना एक अक्षर सांगायचं म्हणजे. पण मी त्याला उत्तर दिलं, म्हणलं मोठ्या मुलांना तर कोणी शिकविल, पण ज्याला येत नाही त्याला शिकवणं हे खरं शिक्षकाचं काम. आणि छोट्यातूनच एखादा मोठा तयार होतो ना, मोठा तरी डायरेक्ट थोडे मोठा तयार होतो. गुरुवर्य मी त्या चरित्रात वाचलं, मारुती बाबा गुरव संस्थेचे, ते पहाटेच उठले की स्नान वगैरे करून आले की विद्यार्थी ज्या धर्मशाळेत राहतात ना त्या धर्मशाळेला फुलं व्हायचे आणि त्या धर्मशाळेला प्रदक्षिणा करायचे. का करायचे, ते म्हणायचे विद्यार्थी उठल्यानंतर ते मला दर्शन घेऊ देणार नाहीत, कारण ते माझे विद्यार्थी आहेत. आणि ज्यावेळेस ती मोठी होतील त्यावेळेस कदाचित मी नसणार आहे त्यांना पाहण्याकरता, कदाचित मी त्यावेळेस नसणार आहे. मग याच्यातला कोणी संत महात्मा होईल, कोणी वैज्ञानिक होईल, कोणी फार मोठा अधिकारी होईल, आणि त्यांचं दर्शन मला घेता येणार नाही ना, म्हणून त्यांचं दर्शन मी आत्ताच घेतो म्हणले. काय प्रामाणिकता आहे, ज्या त्या क्षेत्रात आपली जर प्रामाणिकता असेल ना तर आपल्या ते क्षेत्र सहज यशस्वीपणे पार करता येतं. सामाजिक
भान जपणं हे अतिशय महत्वाचं आहे. विठ्ठल तिसरी गोष्ट आहे पर्यावरणाचं हित. आता या ठिकाणी पहा, एक 4-2 झाडं इथे या ठिकाणी दिसतात ना, यांच्यामुळे हवा इथल्या वातावरणात काय आहे, चैतन्य आहे. आणि जर इथं झाडं नसली ना, तुम्ही शहरात काही जाऊन पहा, असं भकास वाटतंय, कारण त्या ठिकाणी काय नाहीत, झाडं नाहीत. आपल्या देशात एका वृक्षाची पूजा करण्यात येते. शक्यतो माता माऊली ती पूजा करतात. कशाची पूजा? वडाच्या झाडाची. वडाच्या झाडाची तुम्ही पूजा का करता बरं? हे गिराईक आपल्याला प्रत्येक जन्मात भेटावं. माफ करा, असं नाही त्याचा अर्थ, असा नाही. मग वडाच्या झाडाची आपण जी पूजा करतो ना, त्याला आध्यात्मिकही कारण आहे. अध्यात्म सांगतं हे वडाची झाडं ही झाडं नाहीत. विठ्ठल विठ्ठल अरे बाई समुद्र नव्हे जळ, अरे बाई वृक्ष नव्हे वड पिंपळ, अरे बाई तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, आणि श्रेष्ठ तनू देवाची. हे देवाचं काय आहे, स्वरूप आहेत. अश्वत्थ सर्व वृक्षानाम, गीतेतही त्याचा विचार आलाय. म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे, साक्षात काय आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहेत. आणि एका वैज्ञानिकाने सुद्धा एक गोड कविता केलेली आहे. या माता मावल्या का पूजा करतात त्याबद्दलची ती कविता आहे. विठ्ठल एका वैज्ञानिकाने सांगितलंय, आपण ही जी पूजा वगैरे करतो या झाडाची, त्याचं वैज्ञानिक सुद्धा अत्यंत महत्वाचं कारण आहे. काय कारण आहे? त्याने एका बाईचा आणि वडाचा संवाद केलाय. एका बाईने वडाचा तो जो संवाद आहे, इतका गोड संवाद आहे, त्याचं शीर्षक असं आहे, वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले. वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले. किती सुंदर काव्य आहे पा. त्यांनी असं म्हटलंय, एक बाई लगबगीनं पूजेसाठी आली, भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. वडदादा वडदादा पूजा पदरात घे, आणि जन्मजन्मी पुन्हा मला हाच पती दे. त्यावेळेस आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे. त्यावेळेस बाई म्हणाली, वडदादा वडदादा तसं काहीच नाही. वडदादा वडदादा तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुल पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला, पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला, कारण जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं. याला नका टाळ्या वाजू. काय टाळ्या वाजवायचं काम आहे का? जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं, म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं. तुम्हाला तर माहितीये वडदेवा मी काय कमी नाही. तुम्हाला तर माहितीये वडदेवा मी काय कमी नाही. बिचाराच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही. अधून मधून गुरगुर करता मी थोडस ऐकते, एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देते. वडदेवा माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही, कारण एवढा बावळट माणूस तुला कुठंच मिळायचं नाही. तुम्हीच सांगा वडदेवा, आईचं मन मोडू का आणि नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का? त्यावेळेस वयोवृद्ध झाडाने गडगडाटे हास्य केले आणि वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडले. तात्पर्य ऐका किती गोड आहे. शेवटी वडाने सांगितलं, बाई हा विनोद हा संवाद जाऊ दे, जाऊ दे, संवाद विनोद जाऊ दे, परंतु एक ऐक बाई, न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा. न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा आणि झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा. याला म्हणायचं पर्यावरण रक्षण. विठ्ठल चौथं हित आहे ते कौटुंबिक हित. कुटुंबाचं हित आपण जोपासलं पाहिजे. आता हा जो परिवार आहे आपला वारकरी परिवार, हा सुद्धा काय आहे, काही काही लोकांचं कुटुंब आहे. तुकोबाऱ्या म्हणतात, हा हेच माझं खरं कुटुंब आहे, ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. खरं तर माळकऱ्याचे सोय रे माळकरीच असले पाहिजे. आमचे देवराम बाबा एक कीर्तनकार आहेत सध्याला, इतकं पाळतात ना ते कोणाच्या घरी जेवत नाहीत. माळकरी असेल तरच. मला एक घटना कळाली, म्हणजे ते एका जणाच्या घरी जेवायला गेले. जेवण झालं, कीर्तन सुरू झालं होतं, आणि जेवण झाल्यानंतर पाठीमागे हात धुण्याकरता गेले, तिथं त्यांना 2 कोंबडे दिसले. त्या माणसाला त्यांनी सांगितलं, म्हणले पाणी आणा. कशाला?
ते पाणी आणल्याबरोबर त्यांनी ती उलटी केली आणि नंतर फेटा बांधला आणि गेले भाऊ. फक्त हे ऐकायचं आता. म्हणजे कौटुंबिक हित आपण काय केलं पाहिजे, जोपासलं पाहिजे. तुकोबारांनी अशा लोकांना शिव्या दिल्यात. काय काय लोक कुटुंबाचं हित पाहत नाहीत. महाराज म्हणाले, घरी रांडा पुरे मरते उपवासी आणि सांगे लोकांपाशी थोरपणा निघून या घरात दाखविसी काय आणि काळ तोंडा जाय चुकवणे. 4 हित मी आपल्याला सांगितले. हे भौतिक दृष्टीने होते, राष्ट्रहित, सामाजिक हित, पर्यावरण हित आणि कौटुंबिक हित. परंतु मानवी जन्माला आल्यानंतर सगळ्यात अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे सोहित. म्हणून त्या सोहिताचा विचार प्रगट करतात महाराज अभंगाच्या पहिल्या महाराज म्हणतात, आपण आपलं सोयीत काय करा, जाणा. तुम्ही तुमचंच जाणा. सोयीत ज्याचं ज्याचं जे असल, ज्याने त्याने ज्याचं त्याचं सोयीत जाणायचं. आपुले आपण जाणावे सोयीत. आता सोयीत कशाला म्हणतात त्याची व्याख्या केली आहे. पहिलं सोयीत आहे, बहुता जन्मांती जन्मला नरा देव तो सोयरा करी आता बापा अर्थ सांडी आता. दुसरी व्याख्या आहे, त्याला धरून एक प्रमाण आहे, आई केरे जना तुझ्या सोयीताच्या खुना. याला सोयीत म्हणायचं. परंतु हे तर ठीक आहे भक्तीच्या अंगाने, परंतु खरं सोयीत तुकोबर आहे त्याला म्हणतात, तुमच्या चित्ताला जिथं खरं समाधान लाभल त्याला म्हणायचं सोयीत. आता खरं सांगा मला, तुम्ही संसारात सुखी आहात का समाधानी? सुखी नाही, समाधानी नाही. लय वैतागलेलं दिसतंय कडे मग. आपल्या पुढे शक्यतो जास्त भरणार वैतागलेला मग तो परिणाम आपल्यावर होतो कधी कधी. परंतु ऐका, मग अशी मी म्हटलं ना, आपल्या चित्ताला खरं समाधान जिथं लाभल त्याला म्हणायचं बस सोयीत. कारण समाधान हे भौतिक गोष्टीवर अवलंबून नाही, आपण जे करतो त्याच्यावर अवलंबून नाही. आता समाधान कशाने लाभतं चालीनं म्हणता प्रमाण सांगतो. ऐका, पहिलं समाधान आहे
तुम्ही परमात्म्याचं असं रूप पहा. देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवून या तेने माझ्या चित्ता झाले. पहिलं. दुसरं चरण पहा, झाले समाधान तुमचे. तिसरं नामाने सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता. चौथं भावाने भावाचे आबळे आम्ही निर्भर दुबळे नाही अनेकांची सत्ता सदा समाधान चित्ता. 4 झाले ना. 5वं एका चरणात 2 आलेत. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा आणि समाधान चित्ता सर्व काळ 6 झाले. 7वं तुका मने मनात झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे. 8वं वेचिते वचन जेने राये समाधान. हे सगळं ठीक आहे, परंतु या सगळ्याच्या पाठीमागे एक घटक नसेल तर समाधान भेटणार नाही. तो घटक आहे विचारा वाचून आणि न पविजे समाधान. विठ्ठल. या जगात सगळ्यात अत्यंत महत्वाचं समाधान जर कशाने भेटत असेल तर फक्त आपले विचार चांगले ठेवा. तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, तुमच्याकडे भौतिक संपदा किती आहे, हे गौण विषय आहे. परंतु विचार जर काही काही गरीब माणसं आहेत परंतु समाधानी आहेत, आणि काही काही अतिशय श्रीमंत आहेत परंतु माऊलींनी आणि नाथ बाबांनी त्याची व्याख्या केली. गरीब कोणाला म्हणायचं आणि श्रीमंत कोणाला म्हणायचं. नाथ महाराज म्हणतात गरीब कोण आहे, ऐक दरिद्र्याचे लक्षण. गाठी असता कोटी धन संतुष्ट नाही ज्याचे मन परम दरिद्री जाण या नाव. सगळ्यात दलिंदर त्याला आपण म्हणू. तो कोण आहे, जो संतुष्ट नाही तो, परंतु जो असं म्हटलंय जो कायम ज्याचे विचार चांगले आहेत तो कायम समाधानी आहे. विठ्ठल विठ्ठल. माऊलींनी ओवी किती गोड दिली. माऊली म्हणतात जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा आणि सुखाशी चढावा जयाचे निआसमे. विचार जर आपले चांगले ठेवले तर आपण कायम समाधानी राहतो. आणि या जगात पूजा होते ती विचाराची होते. पूजा होते ती कशाची होते, विचाराची होते. म्हणून एक विनंती असेल, तुम्ही कीर्तन सुद्धा अशाच लोकांचे ऐकले पाहिजे की ज्याचे विचार चांगले आहेत. अशा लोकांचे ज्याचे विचार बरे पडलेले आहेत तो मग कोणाचं ऐकतही नाही, त्याला काहीच मान्य नसतं. पण आमचे महाराज म्हणाले की त्याला जरी त्याने चांगल्या माणसाचं ऐकलं नाही तर त्याला निसर्ग धडा शिकवतो, त्याला देव एक दिवस शिक्षा देतो. कारण जो हे दुषी हरीची कथा आणि त्याशी क्षय रोग व्यथा. कारण कीर्तनात बाकीच्या जर लोकांचं काही असून द्या. आता काही काही लोक सांगतात महाराज कीर्तन गावात आम्ही गेलो, आता तुम्ही सुज्ञ लोक म्हणून काय नाही. मागच्या 1 तारखेला, आज किती तारीख, 29, 1 महिना सुद्धा झाला नाही. मी तिकडे गेलो बीड जिल्ह्यात, डायरेक्ट लोक आले माझ्याकडे, म्हटले महाराज कीर्तनात असं असं बोला. 2-3 लोकांनी सांगितलं, मी काहीच बोललो नाही, काही म्हणलो नाही त्यांना हे बोलायचं होते, पण मी काहीच बोललो नाही. आणि नंतर कीर्तन झाल्यानं म्हणलं आता तरी सोडतील. पण कीर्तन झाल्यानंतर मग बैठकीत बसले. मग त्यांना मी सांगितलं वारकरी कीर्तन म्हणजे काय, नेमकं काय असतं. म्हणजे हे कीर्तन इतकं अतिउच्च साधन आहे ना. या कीर्तनाची जी लेवल आहे ती लेवल या जगात दुसऱ्या कोणत्या क्षेत्राला नाही. म्हणून या कीर्तनाच्या लेवलला त्याच लेवलने जर आपण चाललो तर साधू संत आपल्यावरती कृपा करतात आणि आपण कायम समाधानी राहतो. आणि काही काही लोकांना असं वाटतं नाही इकडे असं बोलू तिकडे तसं बोलू, आपलं असं करू तसं करू, त्याला भविष्यात कोणीच बोलत नाही. पण साधू संतांची आपल्यावर जर कृपा झाली तर आपण कायम काय राहतो, समाधानी राहतो. अहो मला एक सांगा, आपल्या देशात सगळ्यात श्रीमंत माणूस सध्याला कोण? अंबानी, बरोबर, अंबानी. आता मला प्रामाणिक उत्तर द्या, कीर्तनात खोटं बोलायचं नसतं. याचा अर्थ कीर्तन झाल्यावर बोलायचं असतं असं नका घेऊ. कमीत कमी कीर्तनात तरी खोटं बोलायचं नसतं. मला सांगा, या ठिकाणी जेवढी आपण लोक बसलेलो आहोत कुणाच्या तरी खिशात अंबानीचा फोटो आहे का? नाही. अरे राम, तुम्हाला माणूस की नाही राव. मग अहो एकही फोटो नाही. अहो नाही, इतके जरी लोक असले तरी एकाच्याही खिशात अंबानीचा फोटो नाही. परंतु या स्टेजवरून मी जबाबदारीने सांगेल, इथं बसलेल्या पैकी असा एकही माणूस नसेल की त्याच्या घरात आमच्या माऊलींचा फोटो नाही. माऊलींनी आपल्याला काय दिलं? विचार दिले. म्हणून या जगात पूजा होते ना ती फक्त विचाराची होते. विठ्ठल. अहो एका वक्त्याने म्हणजे घडलेली घटना आहे. कीर्तन चालू असताना 2 गायकांना त्या गावी गेले, जवळ बोलावून घेतलं
आणि त्यांना सांगितलं म्हणले तुम्ही हे म्हणा नमन. त्यांनी म्हटलं नमन. प्रमाण जेवढे असतील तेवढे येतात तेवढे द्या म्हणले. पण अर्धा पाऊण तास झालं कीर्तन सुरू होऊन पण प्रमाणात देता येणार गायकाला, कारण त्यांचा विषय तसा चालला होता, काहीच मिळत नव्हता. ऐका ना, मग गायकांना राग आला आणि कीर्तनकाराचा विषय चालू होता रामाने राक्षस मारले. कीर्तनकाराचा विषय काय चालू होता, रामाने राक्षस मारले. आणि गायकांना राग आल्यामुळे गायकांनी प्रमाण दिलं कोंडून धरीन जीवन. गायकांनी प्रमाण काय दिलं, कोंडून धरीन जीवन. बाळूबाबा घडलेली घटना आहे, पण त्याच्यात ते सुद्धा पाठ नव्हतं. कोंडून धरीन जीवन सुद्धा पाठ नव्हतं. त्यांनी त्याचा अर्थ लावला काय, तो म्हणला रामाने राक्षस मारले ना ते असे तसे नाही, असे कोंडूच मारले हो. जर असं असेल तर ते न ऐकलं बरं ना. विठ्ठल जेने राये चित्त समाधान, तुमच्या चित्ताला जिथं खरं समाधान लाभल ना तेच खरं आपलं सोयीत आहे. म्हणून आपुले आपण जाणावे सोयीत, जेने राये चित्त समाधान. बऱ्याचशा व्याख्या आहेत. मग हे महाराज हे सोयीत कशाने साध्य होईल बा, तर त्या सोयीताची व्याख्या शिकली. महाराज म्हणतात सोयीता कारणे संगती साधूची आणि भावे भक्ती आदीची भेटे तेने. विठ्ठल महाराजांना विचारलं ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणताय सोयीत जाणार ठीक आहे, परंतु या सोयीत जाणण्याकरता काही आडमार्ग आहेत का. महाराज म्हणतात तुम्ही सोयीत जरी जाणलं तर तुम्हाला कायम समाधानी राहण्याकरता या जगातला एक धोका आहे. तो धोका पत्करू नका. तो धोका आहे मायेचा, अभंगाच्या दुसऱ्या बहुरंगी माया
गे माया असे विखुरली कुंठितची झाली होता बरी. महाराज म्हणतात या मायेपासून दूर राहा. हे जग म्हणजे काय आहे? माया आहे. हे समजून राहायचं. हे समजून जर तुम्ही राहिले पण तुम्हाला हे माया माया वाटतं का? तुम्ही असताना समजून घेतलं पाहिजे की ही सगळी कशी आहे? माया. माया 8 प्रकारची आहे. गीतेत आलं त्याचं व्याख्यान आलंय. भूमिरापो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम्य भिन्ना प्रकृतीरष्टदा. माऊलीने एका वेळेस सांगितले 8चे प्रकार. आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग. 8चे 8 प्रकार सांगितले. मग या मायेचा स्वभाव कसा आहे? येरती माईके दुःखाची. हो, तुकाराम महाराजांना त्यावेळेस कळालं जी कीर्तनकार लोक जास्त माईकच्या नादी लागतील ती कशी आहेत? दुःखी. कारण आता सिस्टम आले छान आवाज दिला की नाही त्यांनी, त्यांचं त्याच्यातलंच कायमच आहे. आपल्याला जसं लागलं तसं ते करतात. वादकाला कसं पाहिजे, गायकाला कसं पाहिजे. परंतु काय काय कीर्तनकार ते शायनिंग आणायचं नाद. हे असं करा आणि ते तसं करा. हा, मग तसं जर का तू केलं तर तू बरं म्हणतात येरती माईके. तसं केलं तर दुःख जाईल, नाही तर मग नाही. मायेचा स्वभाव आहे काय? दुःख रूप. मायेचा प्रभाव आहे. मायेचा प्रभाव जगावर टाकलाय तिने. माया छांड सुनोजी अच्छा बांध सुनोजी. माया छांड सुनोजी अच्छा बांध सुनोजी. माया अच्छा ब्रह्मदेव बड़ा देव सब देवन का बाबा. सरस्वती के गले पड़ा करता महादेव बड़ा देव सब देवन का बाबा. भिल्लिनी के पीछे लगा करता तोबा तोबा. विष्णु के पीछे लगा है माया का धंधा. खेल करता फसल पड़ी मीठी लगी वृंदा. ब्रह्मदेव ने वेद पढ़ाया माया मीठी लगी. सरस्वती के गले पड़ा उसकी करत भगी. मायेचा प्रभाव जगावर आहे. कारण माया कुणापासून तयार झाली? शंकरापासून. कोण म्हटलं? हो, वा, देवापासून. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया. सत्य गेले भोळ्यावरी नाविद्येची चाली थोरी. माया बेकार आहे महाराज. मायेने या भल्या भल्या लोकांना कामाला लावलंय. म्हणून ते एक गोड भजन आहे, म्हणत असतो मी. ऐक मानवा ए मानवा ए मानवा ए मानवा. ऐक मानवा होईल पस्तावा या नर जन्माचा. ऐक मानवा होईल पस्तावा या नर जन्माचा. एक दिवस येईल तुझ्यावर एकटा जाण्याचा. एक दिवस येईल तुझ्यावर एकटा जाण्याचा. आई बाप काका चुलते आई बाप काका चुलते सर्व आहेत कामापुरते. बहीण भाव मुलं बाळ हे इष्ट मित्र सगळे सोय रे. अंतर काळी जीव तळमळी हे अनुभव तू याचा. एक दिवस येईल तुझ्यावर एकटा जाण्याचा. एक दिवस येईल तुझ्यावर एकटा जाण्याचा. एकटा जाण्याचा. मी काही नाही म्हणत, पण हे कबीरदास महाराजांचं आहे. कबीरदासांची वाणी आपल्या काही लोकांनी सकल संत गातेत कबीरदास महाराजांचे अभंग आलेत. आता त्याच्या पुढे काही 5च संत स्वीकारतात, परंतु भल्या भल्या मोठ्या मोठ्या लोकांचं मी कबीरदासजींना स्वीकारलेलं ऐकलेलं आहे. कबीरदास महाराज त्यांनी किती सरळ भाषेत सोपा सोपा उपदेश केलेला आहे. धन दौलत हवेली माडी जमीन जुमला शेती बाडी. मेल्यावरती तुझ्या बरोबर येणारे